जवळपास 10 वाजता आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलेलो आणि हॉटेल बघून जो थकवा होता तो सुद्धा नाहीसा झालेला आणि खूप सुंदर आणि आतापर्यंतचं सगळ्यात सुंदर जे आहे हे हॉटेल होतं आणि हॉटेलचं नाव जे होतं ते कुचमन हवेली जे की जोधपूरमध्ये आहे. आणि ही आमची रूम आहे आणि हा जो आहे हा काहीसा आमचा रूमचा व्ह्यू आहे. आणि हे जे आहे हे आमचं वॉशरूम आहे. खूप अशी एस्थेटिक आणि अशी सुंदर ही रूम आहे. आणि हा झोक्यावरती झोका घेत आहे. आणि हा जो आहे हा आमचा काळीचा काढला हा जो आहे हा काळीचा आमचा व्ह्यू आहे. मस्त असा अनुभव आहे आणि खूपच सुंदर असं हॉटेल आहे, हवेली आहे. एकदम इतकं थकलेलं होतं आणि आल्याबरोबर हॉटेल बघून एकदम मन जे आहे आमचं प्रसन्न झालेलं. आणि आमच्या हवेलीचं नाव आहे, तिकडे नाव दाखवा. हवेलीचं नाव आहे Hello and welcome back to the channel once again. इकडे बघा कुचमन हवेली हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला आणि काहीसा असा हा व्ह्यू आहे. आणि लेट मी शो यू अवर ब्रेकफास्ट. खूप मस्त असा आमचा ब्रेकफास्ट आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आहे अंडा, चटणी, ब्रेड, ढोकळा, उपमा, पोहा, केक आणि ब्रेड, चीज ब्रेड. असा मस्त हा ब्रेकफास्ट आहे. कसा आहे आई ब्रेकफास्ट? छान आहे, मस्त आहे. आणि इकडे आमची बाकीची मंडळी जी आहे ते बसलेली आहे. डे 4 ऑफ राजस्थान ट्रिप अँड आवर टुडे सिटी इज जोधपूर. अँड आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आमचं फर्स्ट साईट सीइंग प्लेस आहे उमेद भवन. तर स्टे ट्यून. हां कोण मेन मेंबर ऑफ द फॅमिली. या फोटोमध्ये तत्कालीन महाराज, महाराणी, राजपुत्र, दरबारी समारंभ आणि इंग्रज काळातील प्रसंग दिसतात. हे फोटो त्या काळातील शाही जीवनशैली, पोशाख आणि सरकता दर्शवतात. काचेच्या कपाटात ठेवलेली रंगीत काच व सजावटीच्या वस्तू ज्या आहेत
त्या राजवाड्यातील शृंगार व सजावटीसाठी वापरल्या जात होत्या. यात युरोपियन आणि भारतीय शैलीचा संगम दिसतो. हा भाग महाराजांचे खास भोजनागृह होता. चांदीची ताटे, मेणबत्त्या, नक्षीदार टेबल आणि खुर्च्या या सर्व राजेशाही थाट दर्शवतात. मारवाड प्रदेश योद्धा परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथील घोड्यांची आसने, तलवारी, ढाली, बंदुका या युद्धासाठी वापरल्या जात. घोडा हा राजपूत संस्कृतीत शौर्य व प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जात होता. हा भाग आधुनिक काळाशी संबंधित आहे. जोधपूरच्या राजघराण्याचा भारतीय हवाई दलाशी घनिष्ठ संबंध होता. येथे जुनी प्रशिक्षण विमाने व ऐतिहासिक एअरक्राफ्ट मॉडेल्स प्रदर्शित आहेत. एकदम छान असा हा उमेद भवन दिसतो आहे. आणि आता आम्ही जातोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. मेहरानगड किल्ला 125 मीटर उंच टेकडीवर उभा आहे. हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो. लाल वायूच्या दगडात बांधलेले भक्कम बुरुज, प्रचंड भिंती आजही अभेद्य वाटतात. या प्रवेशद्वारांवर दिसणारा तोफेच्या खुणा म्हणजे जोधपूर आणि जयपूर युद्धांची साक्ष देत आहे. मध्ये जायला आतमध्ये जर तुम्हाला चालायचं नसेल तर एलिव्हेटर तिकीट सुद्धा आहे. त्याचे वन वे तिकीट जे आहे ते 50 रुपये तिकीट आहे. बघा असे बघा खाले दिसतंय आता. अंगणात राजकीय सभा, उत्सव आणि सैनिकी मिरवणुका होत असत. येथे मोती महल, फूल महल, शीशमहल असे विविध राजवाडे आहेत. या महलांमध्ये आरसे, सोनेरी नक्षीकाम, भिंतीचित्रे पाहायला मिळतात. हे सर्व राजपूत स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही गॅलरी राजपूत आणि मेवाडच्या राजघराण्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. इथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तू त्या काळातील जीवनशैली, युद्धकला आणि संस्कृती दर्शवतात. ही सुंदर कोरीवकाम केलेली पालखी राजघराण्याच्या विशेष प्रसंगी वापरली जात असे. चांदी व पितळीपासून बनवलेली ही भांडी राजदरबारात वापरली जात. इथे दिसणारे पोशाख हे राजे, युवराज आणि दरबारी व्यक्ती वापरत असत. हाताने केलेली भरतकाम, रेशीम कापड आणि नैसर्गिक रंग हे त्या काळातील उच्च दर्जाच्या वस्त्रकलेचे उदाहरण आहे. आता आम्ही जातोय शीश महल बघायला. आणि आता आम्ही आलेलो शीश महलकडे. या भागातील आरसांनी सजवलेल्या भिंती
आणि भव्य दरवाजे मेवाड वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चित्रात दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मुख्यतः राजघराण्याच्या वापरातील पालख्या, संगमवरी व लाकडी नक्षीकाम असलेली आसने, राजघराण्याच्या विधींमध्ये वापरली जाणारी सजावटी साधने आहेत. या वस्तू त्या काळातील राजसी जीवनशैली, कला आणि स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहेत. सोन्याच्या रंगातील कोरीव काम, आरसे आणि नाजूक नक्षी ही राजस्थानी राजपूत कलेची परंपरेची ओळख आहे. फोर्टवरून खाली उतरल्यानंतर एक्झिटला खूप छान असा क्राफ्ट बाजार इथे लागलेला होता. तुम्हाला जर काही शॉपिंग वगैरे करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकता. लोकल मार्केटपेक्षा थोड्या एक्सपेन्सिव्ह रेट इथे आहे, पण वस्तू छान आहेत. हे ठिकाण जसवंतथाडा, जोधपूर येथे स्थित आहे. हे स्मारक इसवी सन 1899 मध्ये महाराजा सरदार सिंह यांनी त्यांच्या वडिलांच्याच म्हणजेच महाराजा जसवंत सिंह द्वितीय यांच्या स्मरणार्थ बांधले. उंच टेकडीवर बांधलेली मुख्यतः इमारत, सभोवताली सुंदर बाग, पायवाट व कुंपण, पारंपरिक राजपूत स्थापत्यशैली, शांत व रमणीय वातावरण. जसवंतथाडा येथून मेहरानगड किल्ल्याचे सुंदर दृश्य सुद्धा दिसते. हे ठिकाण इतिहास, स्थापत्यकला आणि फोटोग्राफीसाठी खूप प्रसिद्ध असून जोधपूरमधून एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. इथे मुख्यतः पांढऱ्या संगमरवरातील भव्य समाधी, सूर्यप्रकाशात अर्धपारदर्शक दिसणारा संगमरवर, राजपूत स्थापत्यशैलीतील घुमट, कमानी व नक्षीकाम, सभोवती बाग, पायवाट व शांत वातावरण, येथून मेहरानगड किल्ल्याचे सुंदर दृश्य, हे मारवाडच्या राठोड राजघराण्याचे प्रमुख स्मारक व पर्यटन स्थळ असून इतिहास, कला व छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहे. हे चित्र जसवंतथाडा, जोधपूर येथील बाग व खुल्या परिसराचे आहेत. मुख्य स्मारकाभोवती ही बाग राजपूत परंपरेनुसार ओळखली जाते. बसलेली आहे, जेवणाची वाट बघते आहे. जोधपूरचे प्लेसेस बघितल्यानंतर दुपारच्या वेळेला जैसलमेरला जायच्या आधी आम्ही मध्ये एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेलो होतो. हॉटेलचा व्ह्यू जो होता तो खूप सुंदर होता. तर मंडळी, हा होता आजचा जोधपूरचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट जैसलमेरच्या 2 दिवस आम्ही जैसलमेरला थांबणार आहोत आणि जैसलमेर मध्ये आम्ही काय काय स्पॉट्स बघणार आहोत ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही तुमची काळजी घ्या. चला, बाय.